श्री स्वामी समर्थ। पिठोरी अमावस्या दरवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये येत असते। या दिवशी पितरांचं पूजन आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी खूप महत्त्व आहे। या अमावस्येला स्नान आणि दान केलं तर आपल्याला खूप जास्त महत्त्व प्राप्त होतं। त्यामुळे पिठोरी अमावस्या कधी आहे, त्याचं महत्त्व काय आणि त्या रात्री तुम्हाला काय उपाय करायचे आहेत, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया ही पिठोरी अमावस्या कधी आहे ते। पिठोरी अमावस्या भाद्रपद महिन्यामध्ये येते। पितरांचं पूजन आणि दान करण्यासाठी आपल्याला विशेष महत्त्व या दिवशी प्राप्त होत असतं। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आपण स्नान करून आपल्याला शुचिर्भूत करू शकतो। भाद्रपद महिन्यामधील अमावस्या तिथी ही 22 ऑगस्टला दुपारी 11:57 सुरू होणार आहे आणि 23 ऑगस्टला सकाळी 11:37 ही अमावस्या संपणार आहे। 22 ऑगस्टला अमावस्या मध्याह्न काळामध्ये आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही पिठोरी अमावस्या साजरी करू शकता। या दिवशी तुम्हाला पितरांचं पूजन, तर्पण आणि श्राद्ध करणं महत्त्वाचं मानलं जातं। असं केल्यानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो। पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांना तर्पण आणि श्राद्ध करणं महत्त्वाचं आहे। या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं दुःख आणि अडचणी दूर होतात। तसेच शनिदेवाची पूजा करणं देखील महत्त्वाचं मानलं जातं, कारण अमावस्या तिथी शनिदेवाला समर्पित आहे। पिठोरी अमावस्येच्या दिवशी गंगा नदीमध्ये जर तुम्ही स्नान केलं तर तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते। पिठोरी अमावस्येच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे कोणते उपाय आहेत ते आता आपण जाणून घेऊया। या दिवशी तुम्हाला दान करण्याचं महत्त्व खूप जास्त आहे। त्या दिवशी तुम्ही अन्नधान्य, कपडे किंवा कोणत्याही जीवनावश्यक वस्तू गोरगरिबांना दान करू शकता। तसेच पितृदोषासाठी तुम्ही या दिवशी पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा सायंकाळी लावू शकता। पिंपळाच्या झाडाला 7 किंवा 9 प्रदक्षिणा या दिवशी तुम्हाला घालायच्या आहेत। पिठोरी अमावस्येच्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना देखील धान्य देऊ शकता। या दिवशी तुम्ही पंचडाळी एकत्र करून कावळे, चिमण्या, कबूतर किंवा तुमच्या आजूबाजूला जे काही पक्षी असतात त्यांना देऊ शकता। पितरांची धूप अगरबत्ती लावून सर्व कुटुंबाने हात जोडून पूजा करा। आपल्याकडून काही चूक झाली असेल तर माफी मागा आणि त्यामुळे तुमचा पितृदोष दूर होत असतो। पितरांसाठी या दिवशी पूजन करून तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यामुळे पितृदेव प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबावरती कृपा प्राप्त होत असते। दर अमावस्येच्या रात्री तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहेत। मोहरीच्या तेलाचा दिवा तयार करून तुम्ही त्यात काही काळे तीळ थोडेसे ठेवू शकता आणि तुमच्या घराजवळ असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला तिथली जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी तो दिवा लावायचा आहे। दिवा लावताना आणि त्यानंतर तुमच्या पूर्वजांचं स्मरण करून तुम्ही तुमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल माफी मागायची आहे आणि त्यांचे आशीर्वाद मिळावे अशी प्रार्थना करायची आहे। तुमच्या इच्छेसाठी किंवा बिघडलेलं काम दुरुस्त करण्यासाठी खऱ्या मनानं प्रार्थना करा। प्रार्थना करताना तुमचा आवाज ऐकला जाईल यावरती पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा। यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 7 किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे। असं मानलं जातं की तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावता आणि पूर्वजांचं स्मरण करता तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते। आनंदी पूर्वज त्यांच्या वंशजांना आशीर्वाद देत असतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनामधील अडथळे दूर होतात आणि बिघडलेलं काम पूर्ण होऊ लागतं। अमावस्येच्या रात्री नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढत असतो। दिव्याचा प्रकाश आणि पिंपळाची सकारात्मक ऊर्जा एकत्रितपणे ही नकारात्मकता दूर करत असतात आणि तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे हे आपोआप दूर होत असतात। या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना, गरजूंना, गरिबांना तुमच्या क्षमतेनुसार अन्न, कपडे किंवा पैसे दान करू शकता। पितरांच्या शांतीसाठी काळ्या तिळाचं दान हे देखील खूप जास्त महत्त्वाचं ठरतं। रात्री शिवलिंगावरती पाणी आणि बेलाची पानं अर्पण करायची आहेत। ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। यामुळे भगवान शिवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळण्यास मदत होत असते। हा उपाय खूप सोपा आहे, परंतु तो पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने केला तरच तो पूर्ण परिणाम देतो। त्यामुळं तुम्ही दर अमावस्येच्या दिवशी जो काही उपाय करणार आहात त्यावेळी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने सर्व उपाय करणं हे तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे। आता आपण जाणून घेऊया की ही पिठोरी अमावस्या तुम्हाला कशा पद्धतीने साजरं करायची आहे। हे व्रत सुवासिनी स्त्रिया करत असतात। या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करायचं आहे। 64 योगिनींच्या चित्राच्या कागदाची तुम्हाला पूजा करायची आहे। या दिवशी तुम्ही खीरपुरी, पुरणपोळी, साटोरी असे पदार्थ तयार करू शकता।
व्रत पूर्ण केलं म्हणजे अखंड सौभाग्य आणि दीर्घायू अपत्य होतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येत असते. या दिवशी सायंकाळी 8 कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदळाच्या राशीवरती 64 योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठानं तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य या दिवशी दाखवण्यात येतो. तर अशा पद्धतीनं ऑगस्ट महिन्यामध्ये येणाऱ्या ही दर्श पिठोरी अमावस्या तुम्ही तुमच्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी, पितरांच्या आशीर्वादासाठी, तुमच्या आयुष्यामधील कालसर्पदोष मुक्त होण्यासाठी तुम्ही नक्की साजरी करा. पिठोरी अमावस्येचा हा व्हिडिओ जर कुणाला गरज असेल तर नक्की शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील करा. अमावस्येच्या रात्रीचे हे उपाय तुम्ही मन शांत ठेवून अतिशय श्रद्धा आणि विश्वासाने नक्की करा. त्याचे परिणाम तुम्हाला नक्की दिसतील. श्री स्वामी समर्थ.